आणि त्या लोकसभेची रणधुमाळी त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भगवा दहशतवाद म्हणणाऱ्या दळभद्री सुशीलकुमार शिंदेंना धडा शिकवायचा आहे। भाजप उमेदवार राम सातपुतेंचं हे आव्हान आहे। पालघरच्या जागेवर भाजप उमेदवार जाहीर करेल चंद्रशेखर बावनकुळेंची माहितीमध्ये आता पालघरच्या जागेवर भाजपचाच दावा असेल असंही वक्तव्य। माझ्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, मला पराभूत करण्यासाठी मोठमोठ्या नेत्यांच्या सभा, राजू शेट्टींचा ठाकरे पिता पुत्रांवर निशाणा। उदय सामंतांच्या कार्यालयावरील बॅनर बंधू किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी हटवले की रत्नागिरी सिंधुदुर्गातून किरण सामंतांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज। खडसेंचा भाजपात प्रवेश झाला की नाही हे महाजन सांगू शकतील, महाजन संकटमोचक। खडसेंच्या प्रवेशाबाबत तेच सांगू शकतील। खडसेंच्या भाजप प्रवेशावरील प्रश्नावर गुलाबराव पाटील यांचा टोला। मी व्हिडिओ पाहिलाय पण तो विषय काढायची आत्ता आवश्यकता नाही। संजय शिरसाटांनी दाखवलेल्या व्हिडिओवर चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया, सर्वांनी आपापल्या धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे असंही विधान। खैरेंनी 6 वेळेस जरी नमाज पठण केलं तरी मतदान पडणार नाहीये। चंद्रकांत खैरेंच्या नमाज पठणाच्या व्हिडिओवर संदीपान भुमरेंची टीका। कितीही दबाव आला तरी भीक घालत नाही, वेळ आली तर जनतेसाठी जेलमध्ये जाईन, धैर्यशील मोहिते पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना उत्तर आहे। शेतकरी नेते आणि बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात आलंय। शिंदेगडानं आमदार संजय गायकवाड यांनी तुपकरांची शिकार करण्याची धमकी दिली होती।